माझ्याकडून मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते, संगीताताई आणि श्वेता. जसे 9 चक्र आहेत, 7 चक्रांना आपण रोज रेकी देतो. रेकी लेवल 1 झाल्यानंतर त्याद्वारे जे सूक्ष्म स्वरूपामध्ये 2 चक्र आहेत ती ओपन व्हायला लागतात, जागृत व्हायला लागतात. आता शरीरातलं पहिलं चक्र आहे ते मूलाधार चक्र आहे, ज्याचं स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ. अतिशय गुप्त स्थानी हे मूलाधार चक्र आहे. आपण म्हणू शकतो जनन इंद्रियाच्या वरती त्याचं स्थान आहे आणि त्याला आपण कल्पना करतो लाल रंगाचा प्रकाश मूलाधार चक्राचा. 4 पाकळ्या आपण आपल्या कल्पनेमधनं बघतो. 4 पाकळ्यांचं फूल इथे उमललेलं आहे आणि ह्या चक्राची आधिदेवता श्री गणेश आहे. तर श्री गणेशा म्हणजे आपल्याला आठवतो आपल्याला उत्सव, की आपण गणपती उत्सव करतो त्यावेळेस आपण मातीच्या याच्यामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करतो. म्हणजे शाडू माती असते, मग त्याच्यामध्ये आपण घराघरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होते. तर ही आहे देवता पृथ्वी तत्व स्वरूपात. जेव्हा आपण माती तिथे वापरतो त्याला आलं पृथ्वी तत्व. तर पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेलं हे चक्र. मग पृथ्वी तत्व आहे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक हाडांमध्ये, स्नायूंमध्ये आणि पेशींमध्ये. मग त्याची जेव्हा क्षमता चांगली होते तेव्हा काय होतं की त्या चक्राला ऊर्जा मिळायला लागते. आता जसं आपण म्हणू शकतो की जसं वय व्हायला लागतं तसं तसं आपलं कॅल्शियम डिपॉझिशन किंवा आपण कॅल्शियम कमी शोषल्या जातं. तर तुमच्या शरीरातलं कॅल्शियम व्यवस्थित राहण्यासाठी ह्या चक्रावर तुम्ही जर रोज रेकी घेतली, मूलाधार चक्रावर लम 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 म्हणून रेकी घेतली, तर तुम्हाला जाणवेल की तुमचं अस्थिधातू व्यवस्थित काम करतोय. आणि कधी कधी बायकांमध्ये कॉन्फिडन्स लूज होतो. म्हणजे त्यांना असं वाटतं मी हे काम करू शकेल की नाही, हे करू शकेल की नाही. तर तो कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी या चक्रावर रेकी द्यायची आणि शिवाय मातीमध्ये काम करायचं. कुंड्या काढायच्या, छान त्याच्यात झाडं लावा, नवीन नवीन झाडं लावा. बघा आपण जेव्हा निसर्गाच्या जवळ जातो, ही वैश्विक शक्ती त्यात भरभरू नये. तुम्ही जेव्हा एखादं झाड बघा, तुम्ही अगदी प्रेमाने त्या झाडाला त्याचे आभार माना. इकडून इकडे तुम्ही त्या ट्रान्सफर करणार असेल तर त्याला हे करा की मी तुला इकडून इकडे घेते, तर तू छान, म्हणजे त्याच्यामध्ये तू छान ये. मी या पृथ्वी तत्वाचे आभार मानते. कारण माती ही पृथ्वी तत्व स्वरूपात आहे, कारण पवित्र धरणी माता. आणि तुम्ही घरातल्या झाडांना तुम्ही रेकी देऊ शकता. तुम्ही त्या झाडांना नुसतं त्याच्या जवळ जा, तुळशीजवळ वगैरे, आणि तिचा आभार माना की मी तुझी खूप आभारी आहे, तू किती छान बहरली आहेस, तू किती छान माझ्या घरामध्ये आहेस आणि सगळ्या तुझ्याद्वारे सगळ्या वाईट शक्ती निघून जात आहेत. तर ती तुळस पण तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते तिचे. जसं आपल्याकडे पद्धत आहे की आपण तुळशीला दिवा लावतो, संध्याकाळी दिवा लावतो, कोणाकोणा आपण सकाळी पण लावतो. तर त्याद्वारे तुम्हाला माहिती की तुळस ही संजीवनी वनस्पतीसारखी आहे. मग आयुर्वेदमध्ये तिला असं इतकं महत्त्व आहे की ॲज लाईक संजीवनी, म्हणजे कितीतरी आजारांवर तुळस ही अक्षरशः संजीवनीसारखं काम करते. सर्दी खोकल्यामध्ये 2 तुळशीची पानं स्वच्छ धुवून तुम्ही खाल्ली तर तुम्हाला जाणवतं की त्याची काय जादू आहे. तर अशी तुळशीचं झाडच इतकं पवित्र आहे की मला असं वाटतं त्यातनं पण आपल्याला रेकी मिळते. रोज जेव्हा आपण तुळशीच्या झाडाजवळ जातो तेव्हा तुम्हाला ऑक्सिजन भरभरून मिळतो. तुळशीमध्ये काय आहे? भरभरून ऑक्सिजन. तर मला असं वाटतं तिला जरी धार्मिक महत्त्व असलं तरी तिच्यामध्ये ऑक्सिजन भरपूर आहे. आणि तुम्ही बघाल की ज्या ठिकाणी भरपूर पॉझिटिव्हिटी आहे, त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नाही आहे, त्या ठिकाणी तुळस छान बहरते. हे तुम्हाला लक्षात आलंय का? तर म्हणून तुळस हे एक असं झाड आहे की काही ठिकाणी आता ऊन येतच नाही अजिबात, त्यामुळे तिथे तुळस येत नाही. पण अजून तुळशीचं हे एक आहे की जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिथे तुळस खूप छान येते. तर म्हणून आपल्याकडे आपण देवत्व बघतो तुळशीमध्ये आणि मला असं वाटतं ती पूर्ण घराला ब्लेस करते तुळस. तर तुळस झाली तुमची बागेतली दुसरी झाडं झाली. तर तुम्ही ॲज लाईक ब्लेसिंग म्हणून बघा त्या झाडांकडे. कुठलंही झाड असू द्या मग, पण त्याला खूप दिवसात पाणी नाही घातलं तर तुम्ही त्याला जाऊन त्याच्याशी बोला, त्या झाडाशी की माझी चूक झाली, मी पाणी नाही घातलं, मी आता तुला पाणी घालतेय, तर तू मला माफ कर. अशा याच्यात तुम्ही त्या झाडांशी बोला, त्याच्याशी संवाद साधा. त्यामुळे काय होतं, तुमचं मूलाधार चक्र छान काम करायला लागतं आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची निर्णय क्षमता चांगली होते. आता दुसरं चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र. त्याचं स्थान आहे नाभीच्या 4 बोटं खाली.
स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाशी संबंधित आहे. तो कारण तुम्ही बघाल ह्या चक्रामध्ये आहे गर्भाशय, मग परत विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले अवयव ह्या चक्रामध्ये आहेत. तर जलतत्व म्हणजे आपण काय करतो, आपलं शरीर जे तयार झालेलं आहे ते 75% पाण्याने तयार झालं आहे. मग जलतत्वाचे आपण आभार मानतो. जसं मी ध्यानामध्ये घेते की आपल्या नद्यांचे आभार मानतो आपण. नद्यांचे आभार मानून ह्या चक्रामधल्या प्रत्येक छोट्या छोट्या अवयवांचे आपण आभार मानतो. आणि बघा उद्या आहे पौर्णिमा. तर पौर्णिमा आहे तर आपण काय करतो, पौर्णिमेच्या वेळेस जलतत्व खूप म्हणजे आपण म्हणतो की आपलं मनाला खूप चंचलता यायला लागते किंवा आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टीकडे आपण अट्रॅक्ट होतो. तर तुम्ही म्हणू शकता की अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेस हे तत्व खूप स्ट्रॉंगली काम करायला लागतं. मग चंद्रतत्व म्हणजे चंद्रनाडी, डाव्या बाजूची नाकपुडी, जी आपल्या मनाशी संबंधित आहे. आपलं जेव्हा मन शांत असेल तेव्हा खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात. हे तुम्हाला लक्षात आलंय का? चंद्रनाडी सुरू करून आपलं ध्यान छान होतंय, मग आपल्याला डीप स्लीप लागतेय आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागलेल्या आहेत. तर हे काम होतं हे चंद्रतत्वाद्वारे. आणि चंद्राचा आणि जलतत्वाचा जवळचा संबंध. पौर्णिमेच्या दिवशी असं म्हणतात की भरपूर लाटा येतात समुद्रांमध्ये किंवा नदीच्या इथे पण प्रवाह खूप वाढतो एकदम. तर हे फक्त त्यावेळेस असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राचं असं आपण पूर्ण बिंब बघतो चंद्राचं. मग ते आपण पूर्ण जो पौर्णिमेचा चंद्र असतो तो आपण नेहमी बघू शकतो का? नाही बघू शकत. तो पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला दिसतो. म्हणून त्याचा आणि याचा पाण्याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून आपल्या शरीरात 75% पाणी. म्हणून जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा आपल्याला खूप छान वाटायला लागतं. आणि स्पेशली मी म्हणते की स्पेशली बायकांमध्ये, कारण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिलेटेड टू हार्मोन्स आहे. मग आपल्या आतमध्ये खूप वेगळे चेंजेस व्हायला लागतात पौर्णिमेच्या दिवशी. म्हणून त्यावेळेस ध्यानधारणा जास्त करायची पौर्णिमेच्या वेळेस. किंवा मी घेते फुल मूनचं मी मेडिटेशन घेत असते, तर मी ते संध्याकाळी घेते पौर्णिमेला. कारण त्यावेळेस काय असतो, तो चंद्र तुम्ही बघाल आकाशात एकदम असा जवळ असतो चंद्र. आणि मग जसं जसं 8 वाजतात 9 वाजतात तर आपल्याला वर दिसतो, किंवा रंग पण बदलतो चंद्राचा. जेव्हा तो खाली असतो उगवत्या वेळेस असा पिवळसर दिसतो त्याची छटा, आणि मग हळूहळू छटा त्याची बदलायला लागते. तर खूप जवळचा संबंध आहे स्वाधिष्ठान चक्र, चंद्रतत्व, जलतत्व यांचा. मग हे चक्र आहे, याला आपण कुठला प्रकाश इमॅजिन करतो तर नारंगी म्हणजे केशरी प्रकाश. तर केशरी प्रकाशामध्ये 6 पाकळ्यांचं फूल आपण इथे कल्पनेमधनं बघतो. आणि ह्या 6 पाकळ्या म्हणजे आपण म्हणतो की त्या तिथल्या प्रत्येक अवयवाशी संबंधित आहे. किंवा आपण अजून म्हणू शकतो की आपल्यामध्ये असलेले विविध गुणधर्म. प्रत्येक बाईमध्ये काही ना काही गुणधर्म असतात. मग त्या आपण गुणधर्मांना आपण आपल्या चालनाच देत नाही कधी. किंवा आपलं लग्न झाल्यानंतर आपल्यावर एक एक जबाबदारी यायला लागते आणि तेव्हा आपल्या ज्या आवडीनिवडी असतात त्या बाजूला पडतात. तर जेव्हा तुम्ही दीक्षा घेता तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या ह्या आवडी तुम्हाला परत कराव्याशा वाटतात. तुम्ही जेव्हा स्कूल गोईंग होता, कॉलेज गोईंग होता, तुम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करत असता. तर मी म्हणते की वैश्विक शक्तीची दीक्षा घेतल्यानंतर तुमच्या ह्या सगळे जे तुमचे चांगले गुण आहेत त्याला तुम्ही हे करू शकता, म्हणजे काय एनहान्स करू शकता. तर तुम्ही नक्की आवर्जून तुमचं काही कुठली चांगली सवय असेल तर तुम्हाला काही चांगल्या तुमचे छंद असतील, हॉबीज, तर ते तुम्ही करून बघा. कोणी पेंटिंग करत असेल, कोणी शिवणकाम करत असेल, किंवा कुकिंगमध्ये तुम्ही जर चांगलं काही करू शकत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या चक्रावर रेकी घेतल्यावर तुम्हाला खूप छान तुमचं व्हायला लागलेली ती तुमची हॉबी तुम्ही व्यवस्थित करू शकताय. आणि त्याच्यातल्या त्यात तुम्ही म्हणू शकता की स्वाधिष्ठान चक्र, जलतत्व म्हणजे आपण वरुण देवतेचे आभार मानतो, नद्यांचे आभार मानतो, ब्रह्मदेवांचं स्थान असलेलं हे चक्र. आणि मग ह्या चक्रावर आपण ध्यान करतो ते बीजाक्षर वमद्वारे. वम हा बीजमंत्र आहे ह्या चक्राचा. आता पुढचं चक्र आपण बघूया, मणिपूर चक्र, ज्याचं स्थान आहे तुमच्या नाभीच्या 4 बोटं वरती.
ऊर्जेचं सगळ्यात मोठं केंद्र कुठे आहे तर तुमच्या नाभीच्या मागच्या बाजूला, म्हणजे बरोबर नाभीच्या बॅकसाईडला. आपण म्हणतो जसं बँकेमध्ये आपण सेफ डिपॉझिट ठेवतो अकाउंटला, तसं सेंटर तुमच्या शरीराचं आहे, बरोबर नाभीच्या मागच्या बाजूला. असं म्हणतात की शरीरामधल्या 72,000 नाड्या, त्याचा उगम कुठून असेल तर तुमच्या नाभीच्या मागच्या बाजूने. तर तिथून त्या नाड्या आणि त्यांचं कार्य सुरू असतं. तर त्याच्यामधल्या ज्या 3 महत्त्वाच्या नाड्या आहेत, चंद्रनाडी, सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी, जिचा व्हिडिओ मी मगाशी टाकलेला आहे, तो नक्की बघाल तुम्ही व्हिडिओ आणि त्याच्यातनं तुम्हाला अजून माहिती मिळेल. तर आता हे मणिपूर चक्र आहे, हा अग्नितत्वाशी संबंधित आहे. मग अग्नितत्व म्हणजे कोणामुळे आपल्याला अग्नी मिळतो तर सूर्यनारायणांमुळे, म्हणजे ब्रह्मांडातील मोठी शक्ती. मग त्यांना आपण त्यांचे आभार मानतो. बघा, आपण रोज असं कधीच आभार मानत नव्हतो. रोज दिवस यायचा, दिवस जायचा. पण रेकी परिवारात आल्यानंतर आपल्याला कळतंय की अरे प्रत्येक गोष्टीचे आभार माना. आणि त्यातली ब्रह्मांडीय शक्ती आहे सूर्य. मग जर कल्पना करा, तुम्ही जर सूर्य नसेल, 1 दिवस झाला, 2 दिवस, आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं. पावसाळ्यात तुम्ही बघा, जर आभाळ, आपण म्हणतो अरे कधी ऊन येणार आहे, तर ॲक्च्युली खूप गरजेचं आहे सूर्यतत्व. आणि त्याचबरोबर मी म्हणते की चंद्रतत्व यांनाही सक्षम करणं खूप गरजेचं आहे. रुपालीला पिन झालेलं आहे. 1 मिनिट मी बघते. रुपाली, काही करता येतंय का वेगळं मला? आय डोंट नो कसं काय पिन झालंय. नाही, जस्ट 1 मोमेंट. तू तिकडनं काही दाबलंयस का रुपाली, म्हणून ते झालंय बहुधा. हां, तिकडनं तुझं दाबल्या गेलंय बटन. हां, म्हणून ते हां, कारण त्यामुळे हे झालंय. ठीक आहे, इथनंच काहीतरी कॅमेरा चेंज झालेला आहे ॲक्च्युली. जस्ट 1 मोमेंट. आय डोंट नो काय होतं आहे. ठीक आहे, आत्ता आपण असंच हे करूया, लेक्चर घेऊया. आत्ता आपण सांगतोय मणिपूर चक्राचं महत्त्व. आणि मणिपूर चक्र ज्याचं स्थान आहे नाभीच्या 4 बोटावरती, आणि इथला रंग आहे तो पिवळा रंग. पिवळ्या रंगाच्या याच्यामध्ये आपण कल्पना करतो. इथला पिवळ्या रंगाचं 10 पाकळ्यांचं फूल आपण इथं कल्पनेतनं बघतो. आणि त्याशिवाय अग्नितत्व म्हणजे सूर्यतत्वाचे आभार मानून ह्या चक्राला आपण रेकी देतो. येस अनु? मॅम, तुमचा कॅमेरा पण टर्न आहे आणि तुमच्या स्क्रीनवर जर 3 डॉट्स दिसत असतील ना तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करा, ते पिन पण जाईल. ओके. आणि 3 डॉट आल्यानंतर काय करायचं? त्याच्यावर क्लिक केलं ना, तिथे पिन म्हणून असेल तर ते पिन दाबून बघा, मे बी ते ऑन असेल. नाही, इथे ना फक्त 3च ऑप्शन आलेत अनु. फुल स्क्रीन, मिनिमाइज युअर व्हिडिओ अँड कॅन्सल. हां, म्हणून मी म्हटलं हे का असं होतंय. ओके, ठीक आहे. तुमचा कॅमेरा पण टर्न झाला ना? हो ना, माझा कॅमेराही नाही दिसत आहे, बघतेय मी. नाही, आत्ताही नाही आला ना. पुन्हा टर्न झाला. ओहो, काय होतंय आय डोंट नो. हां, ओके ओके. असं होत नाही ॲक्च्युली, आजच झालंय. आय डोंट नो काय हे आहे. तर असं आहे मणिपूर चक्र. अग्नितत्वाचे आभार मानून आपण ह्या चक्राला रेकी देतो बीजाक्षर रमद्वारे. नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगाची, आणि जे प्री मास्टर आहे त्यांच्यासाठी पण उपयोगाची आहे. तुम्ही पुढे क्लास घेणार तर ही माहिती तुमच्याकडे असली की तुम्ही दुसऱ्यांना हे नॉलेज देऊ शकाल.
आता चौथं चक्र आहे अनाहत चक्र, ज्याचं स्थान आहे छातीच्या मध्यस्थानी आणि शिवशक्तीचं हे स्थान आहे. इथे आपण रेकी देतो आणि वायुतत्वाशी संबंधित असलेलं हे चक्र. मग वायुतत्व म्हणजे वायुतत्व आपल्या शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्यांचे आपण आभार मानतो आणि वायुतत्व देवता श्री हनुमानजींचे आभार मानून या चक्रावर आपण रेकी देतो बीजाक्षर यमद्वारे. तर यम, तर आपण म्हणू शकतो की यम यम जेव्हा सातत्याने तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या श्वासामध्ये पण फरक पडतोय आणि वायूचे जर काही त्रास होत असतील तर ते वायूचे त्रास कमी होण्यासाठी ह्या चक्रावर तुम्ही रेकी घेतली की तुम्हाला खूप फरक जाणवतो आणि त्याद्वारे सगळ्यांबद्दल आपल्याला फक्त चांगले विचार यायला लागतात जेव्हा ह्या चक्रावर तुम्ही ध्यान करता. तर ह्या चक्राला आपण कल्पनेमधून 12 पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं फूल इथे बघतो ह्या चक्राच्या मध्यस्थानी म्हणजे छातीच्या मध्यस्थानी आणि त्यातनं आपल्याला रेकीचे आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा आपण ध्यान करतो. तर याच्या पुढचं चक्र आहे ते आहे तुमच्या बरोबर गळ्याच्या मध्यस्थानी, त्याला म्हणायचं विशुद्ध चक्र, जे आपल्या स्वतःशी संबंधित आहे, हे अपवित्र मनुष्य योनीशी संबंधित आहे. जेव्हा आपण इथे कल्पना करतो की आकाश तत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. मग आकाश तत्व म्हणजे जे आहे तुमच्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपण कल्पनेमधनं आकाश तत्व बघतो आणि आकाश तत्वरूपी आपले विचार व्हायला लागतात. मग आकाश तत्वरूपी म्हणजे आपल्या विचारांना आपण मोठं करतो खूप. जेव्हा सातत्याने आपण आपल्याद्वारे दुसऱ्यांचं कल्याण होऊ दे हा विचार करत असतो तर त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि ह्या पवित्र मनुष्य योनीचं कल्याण व्हायला लागतं. तर आकाश तत्व पण खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर विशुद्ध चक्र याला मराठीत म्हणतात. म्हणजे आपण जे काही अन्न ग्रहण करतो तर ते अन्न इथून शुद्ध होऊन पुढे जातं म्हणजे तुमच्या पचनसंस्थेकडे जाते आणि त्याद्वारे आपण इथे संबंध आहे तो चांगलं बोलण्यासाठी, चांगला वक्ता होण्यासाठी. तर त्यावेळेस आपण काय करतो की बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे आभार मानून ह्या चक्रावर आपण ध्यान करतो आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. तर चांगला वक्ता होण्यासाठी, आपलं म्हणणं व्यवस्थित मांडण्यासाठी या चक्रावर साधना करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर घशाच्या रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असेल तर ह्या चक्रावर तुम्ही रेकी द्यायची आहे बीजमंत्र हम म्हणून. असं आहे विशुद्ध चक्र. आणि त्याच्या पुढचं चक्र आहे ते आहे आज्ञाचक्र. तर आज्ञाचक्र आहे त्याचं स्थान आहे 2 भुवयांच्या मध्ये. तर 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र आणि त्या आपण कल्पना करतो की इथे 2च पाकळ्यांचं फूल जे निळ्या रंगातलं आहे ते उमललेलं आहे. आणि पहिल्या चक्राचं सांगायचं राहिले, विशुद्ध चक्रामध्ये आपण कल्पना करतो 16 पाकळ्यांचं आकाशी रंगाचं फूल इथे उमललेलं आहे. आणि जेव्हा आपण ध्यान करतो रेकीचं ते 16 पाकळ्यांचं फूल म्हणजे आकाश तत्वरूपी बुद्धीच्या देवतेचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि 16 पाकळ्यांचं जणू काही कमळ इथे उमललेलं आहे असं आपण कल्पनेतनं घेऊन येतो. आणि मग पुढचं आहे आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र, जे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे. इथे 2 पाकळ्यांचं फूल आपण कल्पनेतनं बघतो. तर 2 पाकळ्या म्हणजे एक आपल्या स्वतःशी संबंधित आणि एक आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित. तर म्हणजे बघा आपण एक पवित्र आत्मा आणि जेव्हा आपण सातत्याने म्हणतो की मी एक पवित्र आत्मा आहे आणि माझ्याद्वारे ह्या जन्माचं मी कल्याण करत आहे तर त्याद्वारे आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट व्हायला लागतात आणि याचा संबंध आहे ह्या पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी एकरूप व्हायला लागतो. हे चक्र अजून कशाशी संबंधित आहे तर तुमच्या सगळ्या रेकी गुरूंशी, आध्यात्मिक गुरु तुमचे जे जे आहे त्यांच्याशी संबंधित आहे. सगळ्या रेकी गुरूंचे आपण आभार मानतो, आध्यात्मिक गुरूंचे आभार मानतो आणि त्याद्वारे आपल्याला आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळायला लागतात. असं हे महत्त्वाचं चक्र आहे ते आहे आज्ञाचक्र. आणि त्याच्या वर पुढचं चक्र आहे ते आहे सहस्त्रहार चक्र, ज्याचं स्थान आहे टाळूच्या मध्यस्थानी, परमतत्वाशी संबंधित, ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींशी संबंधित. इथे आपण कल्पना करतो की सहस्त्र पाकळ्या असलेलं कमळाचं फूल जे जांभळ्या रंगाचं आहे ते इथे उमललेलं आहे. जेव्हा आपण सातत्याने रोज रेकी ध्यान करतो
त्यावेळेस या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात. आणि जेव्हा हे ध्यान आपण ब्रह्ममुहूर्तावर करतो त्यावेळेस ते आपल्याला आशीर्वाद जास्त जाणवतात. काही वेळेस माझ्याकडनं ब्रह्ममुहूर्त घेणं होत नाही, कारण रात्रीचं एखाद्या वेळेस झोपायला उशीर होतो. पण ज्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्त करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत असेल की तुमची ऊर्जा दिवसभर खूप छान आहे. तर असे ब्रह्ममुहूर्ताचे पण खूप फायदे आहेत. आणि उद्या पौर्णिमा आहे, तर उद्या सकाळीच होईल ब्रह्ममुहूर्त, तर नक्की सगळ्यांनी अटेंड करा. आणि पौर्णिमेचे व्हायब्रेशन्स खूप छान असतात. आणि उद्याची वेगळी पौर्णिमा आहे, होळी, जिला आपण म्हणतो की सगळ्या वाईट नकारात्मक गोष्टींचा नाश पावण्यासाठी होळी पेटवतात. तर होळी पेटवून आपण काय करतो, अग्नितत्वाची पूजा करतो. तर नक्की सगळ्यांनी होळीचं उद्या पूजन करायचं आहे आणि कल्पना करायची, आपल्या कल्पनेतनं म्हणायचं की सगळ्या नकारात्मक ऊर्जा काय झालेल्या आहेत, सगळ्या त्या होळीच्या अग्नीमध्ये तिला आपण आहुती दिलेली आहे. मग सगळे विविध काय विचार असतील आपले, तर त्यांना सगळ्यांना आपण काय दिलेली, आहुती दिलेली. हां, बोल ऋतुजा. ताई मी थोडंसं लवकर विचारते, कारण मग क्लास आहे माझा, मला विचारता नाही येणार. हो, बोल ना. म्हणजे बोलता नाही येणार. आताच विचारते. मला फक्त ते चीबॉल बद्दल एक प्रश्न विचारायचा होता. बोल ना, बोल. हा, तर चीबॉल आपण एका विश साठी एक चीबॉल बनवू शकतो, आणि जर आपले मल्टिपल विशेस असेल तर मग मल्टिपल चीबॉल बनवू शकतो. असं नाही आहे अजिबात. काय करायचं, आपल्याला हे फिक्स करायला पाहिजे आधी की नक्की आपली पहिली विश काय, फर्स्ट विश. या सगळ्या तुमच्या समोर ज्या वेगवेगळ्या विश आहेत त्यातली प्रायोरिटीची विश कुठली आहे, कुठली विश तुम्हाला असं वाटतं की ती पहिले व्हायला पाहिजे. समजा तुमच्या आयुष्यामध्ये एखादं अगदी महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला आत्ता पाहिजे आहे, तुम्ही त्या विशला आधी फोकस करा. आणि ती विश पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे ते आधी तुम्ही कल्पनेतनं बघा. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे की चीबॉल तयार करायचं. मग त्या चीबॉलला आपण काय करतोय, जेव्हा आपण 2 हात एकमेकांवर चोळून चीबॉल तयार करतो, वैश्विक शक्तीला ऑलरेडी आपण आधी प्रार्थना केलेली आहे. आता त्या चीबॉल आपल्या संदर्भात असेल तर तुला जे आयुष्यामध्ये पाहिजे गोष्ट ती तू कल्पनेतनं घेऊन यायची त्या चीबॉलमध्ये. हां, कशाशा संबंधित आहे, काय पाहिजे तुला, एक्झॅक्टली तुझं इंटेन्शन क्लिअर पाहिजे. आता आपली ही मनुष्य योनी आपल्याला सगळंच पाहिजे असतं, पण आत्ता क्लिअर कट तुमचं व्हिजन पाहिजे की तुम्हाला काय पाहिजे. तर ते आणायचं समोर आणि कल्पना करायची की त्या चीबॉलमध्ये ते कंप्लीट होतं आहे, तुझं कंप्लीट झालं आहे. आणि तसं करून मग तू त्या चीबॉलला तयार करायचं आहे. आणि इफ इट इज रिलेटेड टू तुझं समजा मणिपूर चक्र असेल तर तू त्या पिवळ्या प्रकाशात बघायचं चीबॉलला. इफ इट इज रिलेटेड टू स्वाधिष्ठान चक्र, त्या प्रकाशामध्ये चीबॉलला बघायचं आहे. जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर लाल प्रकाशात बघायचं. आणि मग त्या चीबॉलला तसं बघून त्याच्यावर चिन्ह काढायची. ज्या ज्या व्यक्तीशी संबंधित आहे त्या व्यक्तीला त्यात बघायचं. आधी त्या आपल्याला तर एकी आपण घेतलेलीच असते आणि मग चीबॉलला देतो. मग चीबॉलला एक एक व्यक्ती करून तिला द्यायची. मग आता त्या चीबॉलमध्ये सपोज तुझे मिस्टर एवढेच असतील तर तुम्ही त्यांना रेकी द्या. किंवा आपलं मूल असेल आणि एखाद्या घरामध्ये नवरा बायकोंचे काही वाद असतील तर त्या चीबॉलमध्ये त्या दोघांनाच बघायचं फक्त, आणि मग त्यांना रेकी द्यायची. तर असं चीबॉलचं महत्त्व आहे. आणि त्याला तुम्ही 5 मिनटं रेकी द्या, 10 मिनटं रेकी द्या. पण समजा आज तू चीबॉलला रेकी दिलेली आहे, समजा आज आहे बुधवार, तर आज तू पूर्ण ऑरेंज प्रकाशात बघून रेकी दिलेली आहे. उद्या तू चीबॉलला घेणार ब्रह्मांडातनं, तेव्हा तू पिवळ्या प्रकाशात बघून रेकी द्यायची. आणि वैश्विक शक्तीला तू सांगायचं आहे की जे योग्य असेल ते होऊ दे. म्हणजे कुठल्याही कामासाठी, जॉबसाठी वगैरे, माझ्यासाठी किंवा तुझ्या मिस्टरांसाठीचा चीबॉल आहे, त्यांच्यासाठी जे योग्य असेल ते होऊ दे असं वैश्विक शक्तीला प्रार्थना करायची. आणि मग तशी ती गोष्ट घडायला लागते. तर अशी प्रार्थना करून तुम्ही चीबॉल स्ट्रॉंग करू शकता. आणि प्रोग्रामिंग करा. तुम्ही समजा कुठे गावाला चालला असेल तर त्यावेळेस प्रोग्रामिंग करा. तुम्हाला असं वाटत असेल की सगळं एखादं कार्य आहे घरामध्ये ते निर्विघ्नपणे पार पडू दे, तर त्यावेळेस ते चीबॉल तुम्ही तेवढ्या वेळाचा करून ठेवा. समजा 1 महिन्याभराने लग्न आहे
तर तुम्ही वैश्विक शक्तीला सांगायचं की मी महिना आणि पुढचे 6 दिवस काही तुम्ही प्लॅन करा, तेवढे दिवस याला रेकी मिळत राहणार आहे. असं करून तुम्ही चिबॉल करा आणि मग रेकी द्या. आणि मग ती रेकी तुम्ही रोज 5 मिनिटं द्यायची. एकदा सिम्बॉल काढून ठेवायचे. पहिल्या दिवशी द्यायची 10 मिनिटं, नंतर तुम्ही 5-5 मिनिटं जरी रेकी दिली तर बास. सहसा एका विषसाठी एकच करायचं चिबॉल आणि त्याच्यातच सगळं त्या व्यक्तीच्या रिलेटेड पाहिजे. शरीरातली आज जर आपण एक विश जर आपण आजच्या एका विषयासाठी जर आपण चिबॉल रेडी केला, तयार केला आणि मग आपण त्याला मग रोज सतत रेकी द्यायची, असं किती दिवस त्याला रेकी द्यायची ते आपल्यावर म्हणजे आपण ठरवायचं. तुमची ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत. ओके. जॉब असेल, जॉबचे इंटरव्ह्यू कॉल सुरू असतात, मग ते पॉझिटिव्ह तुम्हाला यायला लागतात. किंवा जसं मी म्हटलं प्रोग्राम आहे घरात, त्या प्रोग्रामसाठी चिबॉल बनवून ठेवा. सगळं व्यवस्थित झालेलं आहे, पूर्ण झालं आहे असं म्हणून चिबॉल बनवून ठेवा आणि मग ती गोष्ट तशी पूर्ण होते. असं करू शकता तुम्ही. आणि वैश्विक शक्तीला प्रार्थना महत्वाची आहे. सहसा गोष्टी पूर्ण होतातच, पण एखाद्या याच्यामध्ये आपण म्हणतो की अडथळा असू शकतो. जसं तू तुझ्याकडनं पूर्ण 100% करतीये, पण कुठेतरी अगदी किंचित काहीतरी असू शकतं. त्यावेळेस तू वैश्विक शक्तीला सांगायचे की त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट जी चांगली असेल ती होऊ दे, असं सांगायचं वैश्विक शक्तीला. म्हणजे त्याप्रमाणे तसं घडायला लागतं. असं तू करू शकतेस. आणि माझ्या क्लासमध्ये स्टुडंट्स येतात, तर मी त्यांना रेकी देऊ शकते का? पण त्यांना माहिती पाहिजे. असं नाही, असं काही नाही. देऊ शकते रेकी, तू देऊ शकतेस. ओके. फक्त दे शुड बिलीव्ह इन दॅट. म्हणजे ते बिलीव्ह पाहिजे त्यांचा. म्हणजे तू ऍबसेंट ऍज अ टीचर म्हणून तू रेकी देऊ शकते. पूर्ण त्या तू शिकवायला जाते त्याच्या अगोदरच एंटर करताना तू चोकुरे काढून जा. हॉन्शा झाशोने ठेवून दे. तू आता ट्रॅव्हल करते, रिक्षातनं चालली आहे, तर तुझ्या क्लासमध्ये तुला एंटर करायचंय, क्लासरूम बघण्याचा प्रयत्न कर, तिथे तू चोकुरे काढ, मग हॉन्शा झाशोने काढ, से हे की काढ आणि तू म्हण सगळे छान करतायत. असं करून तू रेकी देऊन ठेवली तर तू बघ चेंजेस काय होत आहेत. तसं तू करू शकतेस. आणि जर क्लासमध्ये असं वाटत असेल की खूप मुलं ऍज अ ऍडमिशन म्हणून यावं आपल्या इथे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? त्याच्यासाठी तुलाच रेकी घ्यावी लागेल. तुमच्याकडे मार्केटिंग कोण बघतं, त्या मार्केटिंगच्या पर्सनला तुम्हाला रेकी द्यावी लागेल. म्हणजे यू आर अ फॅकल्टी, यू आर वर्किंग ॲज अ फॅकल्टी. तुला असं वाटतंय की मी जसं म्हटलं ना, वैश्विक शक्तीलाच तुम्ही सांगता की तुझ्या चांगल्यासाठी जे असेल ते होऊ दे. मग जर खरंच तुझ्याकडनं एवढे स्टुडंट हँडल होणार असतील तर नक्कीच स्टुडंट येतील. आणि जर तू एवढेच आत्ता हँडल करू शकत असली तर मे बी स्टुडंट त्यावेळेस येणार नाही. किंवा तुमच्या ऑफिसचं जे मार्केटिंग पर्सन आहे त्याला तू रेकी दिली चोकुरे काढून, तर त्याच्याकडनं मार्केटिंग इफेक्टिव्हली होईल आणि आपोआप येतील. तर असंही करू शकते. सिच्युएशनला तुम्ही रेकी देऊ शकता. अजून कोणाला काही विचारायचंय का? हे चिबॉलचंही आपण क्लिअर केलंय, 7 चक्रांचे क्लिअर केलंय. आणि बाकीचे जे 2 सूक्ष्म चक्र आहेत त्यांची नावं मला माहिती नाही आहे, बट इट इज रिलेटेड टू सुषुम्ना नाडी. जेव्हा तुम्ही रोज रेकी ध्यान करता आणि ज्या ध्यानामध्ये डीप स्टेजला जाता, तुम्हाला एनलाइटमेंट व्हायला लागते. तर अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडायला लागतात. तेव्हा म्हणायचं की जे ते सूक्ष्म 2 चक्र आहेत ते तुमचे ओपन होत आहेत. एखाद्या वेळेस अचानकच तुम्हाला स्वप्नात काहीतरी वेगळं दिसतं, तर त्यावेळेस म्हणायचंय की
माझं जे पुढचे अजून 2 उर्वरित चक्र आहेत ती जागृत होत आहेत. आणि आहार खूप महत्त्वाचा आहे. खूप विचारपूर्वक तुमचा आहार घ्या. आहारशास्त्र आणि रेकी याचा पण जवळचा संबंध आहे. जसा अध्यात्माचा संबंध आहे तसं आपल्याकडे, जसं आता आज स्वाधिष्ठान चक्र सक्षम करण्याचा दिवस होता, तर आवर्जून तुमच्या आहारामध्ये तुम्ही गाजर इतके छान मिळतात, तर गाजर तुम्ही पटकन मिक्सरला फिरून ते गाजराचा ज्यूस घ्या. तर असं तुमच्या आहारामध्ये तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे चहा मी कधीच म्हणणार नाही की चहा तुम्ही अगदी बंद करा, पण चहाला प्रायोरिटी देऊ नका. प्लीज गिव्ह प्रायोरिटी टू युअर हेल्थ. खूप मॅटर करते आपली हेल्थ. छान बीट असतं, छान गाजर असतात, पपई असते. तुम्हाला जर सॅलडचे ज्यूस नसतील आवडत तर तुम्ही पटकन पपई फिरवून त्याचा ज्यूस घेऊ शकता, तोही खूप छान लागतो. थंड पपई घेऊन तुम्ही नुसती मिक्सरला टाकली आणि फिरवली, त्याचाही ज्यूस खूप छान लागतो. बाकी संत्री मोसंबी आपलं आहेच आहे, ते छानच असतात. आपण असेच खाऊ शकतो संत्री मोसंबी, आणि फायबर्सही मिळतात त्यातनं. तर हे आपल्या डोळ्यांसाठी, सगळ्यांना डोळ्यांनी खूप काम करावं लागतं. तर मला असं वाटतं अनुषापोटी एक तर कोथिंबिरीचा ज्यूस घेत जा, नाहीतर मग छान मस्त गाजराचा ज्यूस घेत जा, जे आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. म्हणजे त्याच्यासाठी मला नाही वाटत की आपल्याला खूप पैसे घालवावे लागतात. तर ते तुम्ही करू शकता. आणि उद्या होळी आहे, तर आवर्जून सगळ्यांनी आजपासूनच चंद्राचा मंत्र म्हणायचा आहे, ओम सोम सोमाय नमः. त्याचे तुम्हाला छान आशीर्वाद मिळायला लागतात चंद्रग्रहाचे. तर आजपासून नक्की सगळ्यांनी जप करा. आणि खूप महत्त्व आहे उद्याच्या होळीला. मला अजून काही कळालं तर मी नक्की तुम्हाला कळवते. तर अशी आहे ही वैश्विक शक्ती, आणि जी आपल्याला आशीर्वाद द्यायला लागते. आणि मला असं वाटतं माझ्याकडनं मी आता 7 चक्रांची माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थित दिलेली आहे. तरी तुमच्या काही शंका असल्या तर तुम्ही विचारा. अच्छा, अनुराधाई, तिलाही बोलायचं आहे आणि तुलाही बोलायचं आहे. ओके अनुराधा, हा तू विचार. मॅम लेवल 3 जशी आता झाली माझी, त्यात काय काय अपेक्षित असतं येणं, आणि म्हणजे आपण किती लेवल पर्यंत स्वतःला रेकी म्हणजे आपण हे झालं रेकी मला आली असं समजून घेता येतं स्वतःला.